हाय, मी आराध्या आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही समर्थाला घरीच ठेवून आलेलो शॉपिंगला. रडत पण नव्हती तरी पण तिला ठेवून आलो, कारण हल्लीच तिची तब्येत पण बरी नव्हती, त्यामुळे दगदग करणं पॉसिबल नव्हतं आणि जास्त काही आम्हाला घ्यायचं नव्हतं. बेसिक गोष्टी आज घ्यायच्या होत्या आणि आतापर्यंत आमचे शॉपिंगचे व्लॉग किती येतील माहीत नाही, कारण आम्हाला कुठेतरी फिरायला जायचं आहे आणि तिथे जाण्यासाठीच मला शॉपिंग करायची होती. ट्रॉली बॅग घ्यायचे होते आणि इथे खूप सारे ऑप्शन्स होते. खूप सारे म्हणजे खूप सारे होते. इथे बॅग्सचे पण ऑप्शन्स होते. त्याच्यानंतर साड्यांची तर खूप सारी व्हरायटी होती. ड्रेस मटेरियल ते सगळं पण होतं आणि व्यवस्थित रेंजमध्ये होतं. इथे तर ट्रॉली बॅगमध्ये पण इथे सेट होते, म्हणजे 3चे असे सेट होते. मीडियम, त्याच्यानंतर मोठी एक आणि त्याच्यापेक्षा छोटी असे ऑप्शन्स होते. पण आम्हाला एक आवडलेली, जी की मीडियम साईजची होती, ती आम्ही घेतली. आणि आता समर्थाचे पण कपडे खूप जास्त वाढलेत. म्हणजे पहिलं आमचं होऊन जायचं छोट्याशा बॅगमध्ये, पण आता नाही पॉसिबल. तिचे खूप सारे ड्रेस, त्याच्यानंतर शूज वगैरे आणि बाकी सगळ्या गोष्टी, म्हणून आम्ही एक ट्रॉली बॅग घेतली. त्याच्यानंतर मला इथे तिला बॅग बघायची होती. बॅगमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स होते आणि सगळे लहान मुलांचे इथे क्यूट बॅग्स होते. त्याच्यानंतर इथे मोठ्यांचे पण खूप सारे व्हरायटी होते. वेगवेगळे असे क्यूट असे ऑप्शन्स होते. खूप सारे ऑप्शन्स होते बॅगमध्ये. ते काही मी घेतले नाही, कारण मी हल्लीच अशी छोटीशी बॅग बघितलेली, म्हणजे एक छोटीशी बॅग घेतली आहे. त्यामुळे फक्त समर्थासाठी ही बॅग घेतली. त्याच्यानंतर बाहेर आलो. बाहेर पण तुम्ही बघू शकता, साड्यांच्या तर खूप साऱ्या ऑप्शन्स होत्या. त्याच्यानंतर लेहेंगे वगैरे होते, ते पण खूप सारे भरपूर, म्हणजे लेहेंगे वगैरे होते. त्याच्यानंतर साड्यांमध्ये पण खूप सारी व्हरायटी होती, म्हणजे वेगवेगळ्या रेंजनुसार साड्या होत्या. ते काही मला घ्यायच्या नव्हत्या. आम्हाला नंतर झुडिओमध्ये यायचं होतं, ते झुडिओमध्ये आलो आणि झुडिओमध्ये पण आम्हाला वन पीस बघायचं होतं मला, म्हणजे जिथे आम्ही फिरायला जातोय ना तिथे घालण्यासाठी. आणि खूप स्पेशल जागा आहे, म्हणजे मला जायचं तिथे खूप जास्त क्रेज आहे. म्हणजे याच्या आधी मी बऱ्याच वेळा ट्राय केलं, प्लॅन आम्ही जायचं तिथे, पण पॉसिबलच झालं नाही. वेगळ्या ठिकाणीच फिरून गेलो. पण यावेळी म्हटलं नक्की जायचं तिथे. त्याच्यासाठीच मला कपडे बघायचे होते. म्हणजे बाकीच्या शॉपमध्ये पण मी बघितलेले, पण मला हवं तसं काही भेटलं नव्हतं. त्याच्यानंतर गेलो आतमध्ये झुडिओमध्ये. पण मी झुडिओमध्ये तर पहिल्यांदा आली आहे शॉपिंगसाठी असं. याच्या आधी कधी आली नाही आहे. मला वन पीस बघायचा होता, पण वन पीस इथे एवढे लाँग होते ना, माझी हाईट कमी असल्यामुळे ते काही लाँग घेणं पॉसिबलच नव्हतं. आणि बाकीचे सगळे म्हणजे शॉर्ट होते काही, त्यामुळे ते सगळं स्किप केलं आणि समर्थासाठी बघण्यासाठी आलेलो. म्हणजे जिथे मी जाईन ना तिथे समर्थासाठी काही दिसलं तर मला अशी घ्यायची इच्छा खूप होते, कारण इथे क्यूट असे ड्रेस होते. पण इथेही सेम समर्थाची साईजचा इश्यू नेहमीप्रमाणे असतो. पण हा मला ड्रेस खूप जास्त आवडलेला समर्थासाठी. पण तो, तिला बाकीचे होते ते लाँग होते, खूप मोठे होते आणि हे छोटे होते, पण समर्थाला ते झाले नसते, म्हणून आम्ही काही घेतला नाही. आणि इथे खूप सारे ऑप्शन्स होते, म्हणजे लहान मुलांचे खूप सारे ऑप्शन्स होते. वेगवेगळ्या स्टाईलमध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असे लहान मुलांचे कपडे होते कंपेअर टू मोठ्यांचे. आणि असं वाटत होतं हे घेऊ की ते घेऊ, पण समर्थाला आम्ही आणलं नव्हतं, त्यामुळे ते स्किप केलं आणि बाहेर आलो. आणि बाहेर त्या म्हणजे झुडिओच्या बाहेरच असं भाजी मार्केट आहे, तिथे आम्ही भाजी वगैरे घेतली. आणि मग बाकीचं असं स्ट्रीट शॉपिंग करायची होती आम्हाला. समर्थासाठीच काही गोष्टी बघायच्या होत्या, पण गर्दी एवढी होती ना की काही घेणं पॉसिबलच नव्हतं या गर्दीमध्ये. त्याच्यात भाजी वगैरे, त्याच्यानंतर कपडे वगैरे, खूप सारे व्हरायटी होते, पण तिथे थांबणं शक्य नव्हतं. इथे सगळे टॉवेल वगैरे पण होते. मला समर्थासाठी असे क्यूट असे पॅन्ट वगैरे घ्यायचे होते, त्याच्यानंतर जीन्स पॅन्ट वगैरे घ्यायची होती. आणि तेच मी बघण्यासाठी आलेले आणि ते माझ्यासाठी पण मी इथे ड्रेस वगैरे बघत होती. पण इथे म्हणजे गर्दीमुळे असं झालेलं ना की काही व्यवस्थित बघताच येत नव्हतं, एवढी गर्दी होती. आणि आता गरमी पण सुरू आहे, त्यामुळे तर पॉसिबलच नाही. मग त्यामुळे म्हणजे माझा ड्रेस घ्यायचं तिथेच मग सोडला आणि समर्थासाठी घ्यायला गेलो. समर्थासाठी मला ही जीन्स आवडली, जी की खूप क्यूट दिसत होती, छान होती, मस्त होती. आणि परफेक्ट साईज भेटलेली या जीन्समध्ये तिची. ती समर्थासाठी घेतली आणि नंतर तिला डेली वेअरसाठी मी पॅन्ट बघत होती. पण ती कसे माहिती आहे, काही म्हणजे पॅन्ट बघत होती, पण समर्थाला आणलं नव्हतं. आता ती थोडीफार अशी बारीक पण झाली आहे. म्हणजे पहिली अशी व्यवस्थित होती, हेल्दी होती. पण आता ती तब्येत बरी नसल्यामुळे बारीक झाली आहे. त्यामुळे तिथे बॅग नाही, फक्त जीन्स घेतली. आणि इथे सोडा पिण्यासाठी आलेलो. आणि इथला सोडा मी पहिल्यांदा ट्राय केला, एकदम छान आणि टेस्टी होता. आणि आजचा दिवस आम्ही असा संपवला. सो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.